मनोज पाटील जरांगे यांचं या पवित्र पावन भूमीमध्ये संगमेश्वराच्या या पावन भूमीमध्ये दादांचं आगमन झालेलं आहे। खरं पाहता खूप कमी कालावधीमध्ये या पंचक्रोशी आणि वालसा खालसा परिसरांनी कमी कालावधीमध्ये आयोजन केलेलं या सर्व ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराज की मनोज पाटील जरांगे तुम आगे बढ़ो। एक मिनिट, एक मिनिट। या ठिकाणी छोट्या छोट्या मुलींचं या ठिकाणी दादाचं ऑक्शन होत आहे। या गावचे सरपंच हे सुद्धा या ठिकाणी दादांचा सत्कार करणार आहे। बाकीच्यांनी स्वयंसेवकांनी कृपया खाली बसून शांतता पाळावी। या ठिकाणी आपण मार्गदर्शन करणार आहे। तसेच दादासोबत सर्व अंतरवाल्याहून आलेले सर्व मराठा सेवक यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष असं स्वागत। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शास्त्री महाराज यांचं या ठिकाणी स्वागत। सर्वांनी खाली बसायचं। छत्रपती शिवाजी आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं जमलेल्या सर्व शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा। वालसा खालसा संगमाच्या ठिकाणी आज आलोट अशी गर्दी दर्शनासाठी या ठिकाणी झाली, त्याबद्दल आणि आपल्याला महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। तुमच्याकडले मुली आणि त्यांनी देखील कार्यक्रम केला असेल आणि असे लोटालोटी चिंचंगरा चिंगरीची परंपरा आहे। अरे मला इतकं ठरलेलं कथा कथा तुम्ही माझ्या मिळाला मला मंदिरावर वर गेलं कळलं नाही, खाली आलेलं कळलं नाही। एवढी लोटल होती माझ्या जीवन राहिला आता उपोषण करून। माझं शरीर साथ देत नाही मला। आता कशावर बोला मला काय सप्ताह चालू आहे ना। यात्रा आहे। आपण इतक्या संख्येने इथं उन्हात जमला त्याचे सुद्धा काही कारण आहे। आपला उत्सव हा तर हिंदू संस्कृतीप्रमाणे पारंपरिक सुरूच आहे, परंतु इतक्या उन्हातानात माणूस कधी थांबतो? ज्यावेळेस आपलं कुटुंब किंवा आपला समाज किंवा आपल्या लेकर संकटात किंवा अडचणीत येते त्यावेळेस। कधी काही अन्यायाला जर वाचा फोडायची असली तर देवतांना सुद्धा हेच केलं। वारकरी संप्रदायानं सुद्धा अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला। जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं भक्ती आणि शक्ती एकत्र येऊ अन्याय मोडण्याचं काम केलं। आपणही तेच करतोय। मराठा समाजावरती आणि त्यांच्या मुलावरती होणारा आरक्षणापासूनचा अन्याय दूर करण्यासाठी आणि मराठा समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष सुरू आहे। याला जातीवाद नाही म्हणलं जात। एखाद्या मुलाला किंवा एखाद्या समाजाला त्याच्या भविष्यासाठी आरक्षण लागतंय म्हणजे या केंद्राने आणि राज्याने दिलेल्या सवलती आहेत। हे मागणं म्हणजे जातीवाद नाही। त्यामुळे मराठा समाजाही ताकदीनं आरक्षण मागतो। आपण ते मिळवत आणलंय, आता थोडं राहील। थोड्या दिवसात तेही आपल्या मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण 100% पडणार आहे, त्यात काही करू त्याशिवाय आपणही हटत नाही।
षड्यंत्र किती रचू द्या, मराठ्यांपुढे आतापर्यंत संकट आणि षड्यंत्र कधी टिकले नाही. फक्त आपल्यात निष्ठा असली पाहिजे आणि आपल्या रक्तात गद्दारी नसली पाहिजे. समाजाला न्याय मिळतो म्हणजे नाही. आणि मी माझ्या समाजासाठी माझ्या रक्तात कधीच गद्दारी येऊ दिली नाही. आज सलग 6 महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे. एकही माणूस आणखी पाठीमागे हटला नाही. राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडोच्या संख्येनं मराठा समाज न्यायासाठी एकत्र आला आणि ज्या समाजानं माझ्यावर विश्वास टाकला त्या समाजाचा विश्वास मी इंचभरही डळू दिला नाही. ज्यावेळेस त्यांनी मला मुलगा म्हणून स्वीकारलं त्या दिवसापासून मी या मायबापाची कधीच मान खाली होईल असं एकही पाऊल आतापर्यंत उचललं नाही. सरकारने मला खूप अडचण आणण्याचा प्रयत्न केला, तुम्ही सुद्धा ते बघताय. परंतु सगळ्यांसाठी सरकार असो किंवा विरोधी पक्ष असो सगळ्या अंगावर घेण्याचं काम मी केलं. त्यांचं शत्रुत्व सुद्धा स्वीकारलं, पण मराठ्यांची गद्दारी केली नाही. 6 महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे. सरकारने सांगायचं आज देतो उद्या देतो आणि द्यायचं नाही. मराठा समाज या उन्हात का तळतोय? जर खरीच यांना मनाची जरी थोडी लाज असली आणि तुम्ही खरंच कायद्याला जर मानत असाल तर या लोकांच्या जरा भावना समजून घ्या. थोडी तरी जाणीव तुम्हाला असू द्या की ही लेकरं घेऊन उन्हात अनात लोक काय एकत्र यायला लागलेत. सत्ता हातात आली म्हणूनच ते गुंडगिरी करायची नाही किंवा खोट्या केसेस करून मराठे गुंतवायचे नाही. सत्ता देणारे पण हेच मराठे. 75 वर्षात मराठ्यांनी एकच मागणी केली, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करायला लागला. इथं राजकारणाचा काय संबंध नाही. इथं भाजपचा मराठा सुद्धा आरक्षण घेणार आहे. राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा, काँग्रेसचा सगळे मराठी आरक्षण घेणार आहेत. इथं फक्त जातीचा प्रश्न आहे. मागचे गब्बास नीट मागे निघायचा. इथं उन्हात बसलेत म्हणजे स्वतःच्या लेकराच्या मुर्दे पडायला लागलेत म्हणून बसलेत. तुमचे मस्ती ऐकायला नाही आली तिथे लोक किंवा आम्ही पण. उभ्या जातीचं वाटोळ झालं, आता तरी मराठीचे लोक शाने व्हा. पोरांचं वाटोळ व्हायला लागलं. आई बापा नुसते पोरं शिकवायला लागले. तुम्हाला काही जत्रा बघायला नाही आणलं. उभ्या पिढ्याना पिढ्या मराठ्यांच्या पोराच्या सडायला लागल्या. आई बापा रात्रंदिवस कामं करतात. नुसते चेचमे लावून 15 रुपयाची उड्या हाणत पळू नका पोरं इकडे तिकडे. आई बापाचे जाणीव ठेवा. रात्रंदिवस कष्ट करून 1-1 रुपया कशासाठी जन्मवला त्यांनी, पोरं आणि पोरी कशासाठी शिकवल्या. त्यांना स्वप्न आहे की हे लेकरू कधीतरी अधिकारी होईना, मग आपल्या वाट्याला आलेलं कष्ट आपल्या लेकराच्या वाट्याला येणार नाही. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि जातीला इथून पुढे कष्टाची जाणीव ठेवावं लागणार आहे. रातपाट आपले लोक एक करायला लागलेत, परंतु कुठंच नोकऱ्या लागत नाहीत म्हणून लाखानं पोरं सुशिक्षित बेकार पडले. त्यांना जर न्याय द्यायचा असला तर आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. जितकी तुम्हाला शेती महत्वाची आहे तितकंच आरक्षण सुद्धा महत्वाचं. जीवन जगताना जसं पाणी गरजेचं आहे तितकंच जीवन जगताना आरक्षण सुद्धा गरजेचं आहे. माझ्यावर एवढे संकट आले तरी मी माझ्या समाजाला नाही सोडलं. आज 6 महिने झालं माझं कुटुंब बाजूला सारून मी समाजाला मायबाप म्हणून काम करतो. उद्देश एकच आहे की या करोडो मराठ्यांचे लेकरं घराघरातले मोठे झाले पाहिजेत. एवढंच स्वप्न घेऊन रात्रंदिवस घराच्या बाहेर. आणि ती लढाई आपण जिंकत आणली. मी संकटाला भेट नाही, कधी मोजणार सुद्धा नाही. सरकारला वाटतं यांनी खोटं आरक्षण घ्यावं आणि हो म्हणावं. आपली मागणी होती ओबीसी आरक्षणातून सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा आणि महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांची मागणी. सरकारने ते सोडून दिलं. 20 तारखेला सगळ्या मराठ्यांना अपेक्षा होती की सरकार सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी कराल म्हणून.
सरकारनं ओबीसीतून सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी न करता 10% आरक्षण दिलं. त्याच दिवशी जर दोन्ही हे कामं केली असती, 10% आरक्षण पण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पण, तर सरकारच्या डोक्यावर इतका गुलाल पडला असता, 15 दिवस मुंबई धुवायला लागली असती, इतका गुलाल सरकारच्या डोक्यावर पडला. त्यांनी 10% दिलं ते टिकणारच नाही. याच्या अगोदर 13% दिलं होतं ते टिकलं नाही. आता 10 दिलं तेही टिकणार नाही. मग जे नको आहे ते का देताय तुम्ही आम्हाला? जे टिकणार नाही ते कशासाठी देताय? समजा तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, तुमच्या या वालसा खालसा गावात तुमची जमीन आहे, मग तुम्हाला इथंच द्यायला पाहिजे. तुम्हाला जर इथून म्हणलं तिकडे सोलापूरला घ्या, तुम्ही घेणार का? मग आमची जमीन जर इथं आहे तर आम्हाला इथंच मिळाली पाहिजे. आमचं आरक्षण जर ओबीसी मध्ये, आमचं आरक्षण आम्हाला तिथंच दिलं पाहिजे, तरच आमच्या पोरांचं कल्याण होणार. आता त्यांनी डाव सुरू केला, याला 10% घ्यायला लावा, याला हो म्हणायला लावा. म्हणजे मी जर हो म्हणलो तर मराठा समाज ते आरक्षण घेतो. मी समाजाशी नाही गद्दारी करू शकत, समाजाला खोटं आरक्षण नाही देऊ शकत. मी जर घे म्हणतो पोरांचं जर उद्या वाटलं झालं तर ते करोडो पोरांचं पाप मी प्रकार घेऊन नाही मिळू शकत रस्त्याला. मग म्हणलं त्याला ऐकायला लावा, तसे गुतवा, त्याच्यावर केसेस करा. 27 केसेस केल्यात माझ्या कालपर्यंत माझ्या, आणि माझ्या विरुद्ध SIT सुद्धा नेहमी. आता SIT कोणाला असती? ज्यांनी 1-1.5 हजार खुणं केलेत त्याच्यासाठी, ज्याने हजारो करोड रुपये घोटाळा केला त्याच्यासाठी, कोणी समुद्रात जर नंबर 2चे धंदे करत असलं तर त्याच्यासाठी. माझ्यासाठी का नेहमी? ना माझ्याजवळ पैसे ना कोणी दिलेत. माझ्याजवळ 13 पत्रे आहेत सिमेंटाचे, नेतो का ते आणि टाकतो तो घरावर. माझ्याकडे फक्त माझा मायबाप समाज आहे, ही माझी संपत्ती. मला कळालं, मी हॉस्पिटलला होतो संभाजीनगर, ऑपरेशन सुटलं, मी हॉस्पिटलला होतो आणि SIT नेमली. एका रात्री ठरलं लगेच. विधानसभा अध्यक्षांनी त्याला मंजुरी दिली, गृहमंत्र्यांनी 5 मिनिटाच्या आत अंमलबजावणी केली. यासाठी कामाला लागली. मला हॉस्पिटलला असताना कळालं यासाठी माझी चौकशी देणार. आता आपल्याकडे जर सहजासहजी भांडणं झाले आणि एखादी जर केस झाली तर आपल्याला माहिती आहे आता अटक करायला पोलीस येणार. आपले माणसं डायरेक्ट म्हणतात आता मग दुखायला लागलं पोट, BP वाढला आणि ते टंगडं मोडलं, लगेच दवाखान्यात. त्याला माहिती दवाखान्यात गेलं का अटक होत नाही. मग तर मी आधीच दवाखान्यात होतो. यासाठी नेमले म्हणलं 9 वाजले काय तुमच्याकडे माल आहे घेऊ आमच्याकडे दिले तर एक असतील. मी तर 9च्या पुढे हातात हात द्यायचाच बंद केला होता. 9च्या पुढे जर हातात हात दिला लय अवघड, हातच सोडितले लय बेकार कार्य. मलाच फोटो काढायचा, मलाच घोडी लावी देते. मी तर हॉस्पिटल होतो त्या दिवशी, यासाठी नेमली. यार बसून देत, मग तिला आडा करत असतो. ते 7-8 जण घायल करीन जवळची तिथे. मी हॉस्पिटलला, मला कळालं यासाठी उद्या चौकशी येणार. मी जर भेट असतो, माझ्या पहिल्याच हाताला सलाईन लावली होती. डॉक्टरला म्हणलं असतं ही काढे हाताला 7-8 कोची हो आणि कोमात गेला म्हणून सांग. मी तसं नाही केलं, सलाईन तोडून टाकले. नंतर वरती म्हटलं ये म्हणलं तू कोणची यासाठी. मला पण बघायचे जे माझ्या मराठा समाजाच्या मुळावर उठले ते चेहरेच मला एकदा बघायचे कसे कसे. तुम्हाला इथून मागं वस्तात नसेल भेटला, पण खंबीर वस्तात आहे. आता खानदानी मराठ्यांचा आहे, तुमची जिरविलच पण आरक्षणच घेईल.
तुम्हाला सोडतच नाही. आता कितीही ताकद लावा जाईल तुम्हाला सुट्टी नाही देतात. आणखीन नाही आली कुंकड हिंडती येईन कुंकड नाही तिचे तिला म्हणे 7 दिवस झाले मी आता तुमच्यात हे कवा फोन करत सांगितलं तिला लगेच आलो म्हणून समजायचं. मला आज जर टाकलं नाही गृहमंत्र्यांनी तुम्हाला सांगतो मी जेलमध्ये मोर्चा काढून बघ काय द्यायचा. मराठा आरक्षणाचा पण सुट्टी नाही देणार. आतल्या कायद्याला मराठा आरक्षण शिकेन मी कसलं असते तिथं आत असलेले जर मुस्लिम बांधवाचे कैदी असले ना ते माझ्याकडूनच होणार. धनगर बांधव वंजारी बांधवाचे जर आत कैदी असले ते पण माझ्याकडून होणार. 12 बलुतेदारांचे जर कोणी कैदी असले ते सुद्धा माझ्या मोर्चात सामील माझ्याकडूनच. एवढ्या वेळेचे सोडून सगळे मये पण सुट्टी नाही देणार. माय बापू आपला शब्द आहे तुम्हाला. आपले मांजरी कापून नेले ना तर आरक्षण घेतल्याशिवाय यांना मी सुट्टीच देत नाही. तुम्ही काळजी करू नका. फक्त तुम्ही एकजूट राहा. आता एवढी संधी आहे आपल्याला आपले पोरं मोठे करायची. यांना आरक्षण द्यायचंय म्हणजे द्यायचं. त्याच्यात राजकारण आणू नका आणि फूट पुढे देऊ नका. आरक्षण मिळवायचं. आणि सध्या तर नवीनच प्रोग्राम सुरू झाला. आता बोर्ड काढी देत आपले चलो मुंबईचे आणि केस दाखल करायला लागल्यात पोरावर. देऊ नका कोणीच भेऊ नका. मावशावर तुम्हाला सांगतो तुम्हाला ऐकायला येतंय का? अरे तुम्ही काहीच म्हणणार तुम्हाला काहीच कळा ना काय काय सांगू. आता सावध व्हा. पहिले दिवस नाही राहिले. आता जर केसेस झाल्या तुम्ही घाबरू नका. कारण जर पोरावर केसेस झाली घरातल्या माता मावल्या घाबरत्या. आता माझ्या पोरावर किंवा आमच्या घरच्यावर झाले आता काय होईल? काही होणार नाही. आपण काय खुणं नाही केली. लोकांसाठी आपल्यावर केसेस झालेल्या आहेत. त्या राजकारणी लोकांसाठी भांडणं करून आपल्यावर केसेस झाल्यात. त्यावेळेस आपण घाबरलो नाही. आता तर स्वतःच्या लेकरासाठी या खोट्या केसेस आहेत. यांनी काहीच होणार नाही. पण मग आठवू नका. यांना धीर द्या तुम्ही सगळे. कारण महिलांनी सुद्धा आता सज्ज होणं गरजेचं आहे स्वतःच्या मुलासाठी. इथं लढाई दुसऱ्यासाठी नाही स्वतःच्या मुलासाठी. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो मराठ्यांच्या पोरांसाठी लढाई. कोणी घाबरू नका. आता बोर्ड काढायला चालू केले आणि केस करायला लागले. करू द्या. माझ्यावर तर यासाठी नेमली मी तरी कुठं भेटतोय. तुम्ही भेऊ नका. काय होत नाही. वकीला फुकट येत आपल्याला. जामीन करून घ्यायचा कर म्हणायचं. पण बोर्ड काढा ना काढताना पोलिस काढी दे. आपण बोर्डाला हात लावू नका. बोर्ड जर काढायला आल्या ना पोलिसांना म्हणत तुम्ही काढा आणि तुमचा घेऊन जा. म्हणजे ते त्या गृहमंत्र्यावर येत आहे. आपण काढायचा नाही. आणि ह्या पोलिसांना तुम्ही दोष देऊ नका. कारण यांचे काही चूक नाही. वरून आदेश येते म्हणून ते काम करायला. मी एका अधिकाऱ्यालाच विचारलं मला तुम्ही बोर्ड का काढता आमचे? ते मला वरून आदेश. मग मी थोडा वर सर करू. वरच्याला फोन लावला. म्हणलं बोर्ड काढायचं कारण नेमकं काय? ते म्हणले पाटील वरूनच आदेश. मग आणखीन वर सर करू. मी वर सरकारला मागं पुढं बघतच नाही. कमिशनरला फोन लावला. ते म्हणले वरूनच आदेश. हे लपडत थेट गृहमंत्र्यापाशी गेले. तिथूनच आदेश आहे. त्यांच्या बोर्ड काढा आणि यांच्यावर केसेस करा. याचं कारण सांगतो तुम्हाला. ते शेवटचा डाव टाकून बघायला लागले तर आपण घाबरतो का? जर ह्या केसेस मध्ये येण्याचा जर आपण घाबरलो नाही तर मराठी जिंकलेच म्हणून समजायचं. आणि आता मागं नाही सारखायचं. आपण काहीच केलेलं नाही म्हणून मागं नाही सारखायचं. उलट चीड निर्माण व्हायला लागली राज्यात. हे खोटे गुन्हे दाखल करायला. आणि गृहमंत्र्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांचं. मी 6 महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबाला एकही शब्दानं बोललेलं नाही. मला कोणीही सांगा. पण चूक केली की मी सोडितच नाही. मग तो कुणाचा असू दे. मराठ्याचा असू नाही तर कोणाचा असू. मराठ्यांच्या विरोधात बोलला की मी त्याला सोडितच नाही. कारण माझ्या मराठीने 75 वर्ष अन्याय सहन केला. आता आम्ही नाही करू शकत. आता देवेंद्र फडणवीस सध्या खूप चांगल्या भूमिकेत आहेत. आपल्या इकडे पूर्वी नाही का लेकरू जन्माल्यावर 5च्या दिवशी त्याचं नाव ठेवते. 5व्या दिवशी ठेवते का तुमच्या इकडे? 12व्या दिवशी ठेवतो. जाऊ द्या 5व्या दिवशी एवढी बार. 5व्या दिवशी नाव ठेवते. नाव ठेवायला आते आत्याला बोलून ते कान किती त्या पोराचे आणि नाव ठेवतो. बरोबर आहे.
सध्या तसं देवेंद्र फडणवीस आत्याच्या भूमिकेत पोलिसाच्या काना फुकीती आणि पोलिसाला गुन्हे दाखल कर म्हणून सांगायचे आत्याच्या भूमिकेत आहे सध्या. तुम्ही किती काय केलं तरी नाही आठवत. मायबापा तुम्हाला जाताना एवढं सांगतो मी काय चूक केली. मराठा समाजाला आरक्षण मागितले चूक केली का? आमच्या हक्काचं 75 वर्षापासून आरक्षण आहे ते द्या म्हणलं म्हणून चूक केली. मराठ्यांचे लाखो पोरं सुशिक्षित बेकार व्हायला लागले. आई बापानं बघितलेलं स्वप्न साकार होणं ते साकार होण्यासाठी मी आरक्षण मागतोय. मी काय चूक केली? सरकारचं ऐकत नाही, मी माझ्या समाजाचं ऐकतोय म्हणून तुम्ही माझ्यावर खोट्या केसेस करून मला गुंतवणार. पण तुम्हाला माझा शब्द मी त्यांना फुटवू शकत नाही. किती गुंतलो आणि त्यांनी मला जेलमध्ये जरी सडलं ना तरी मी मला टेन्शन नाही का तरी करू शकतो. तुमचं जर ऐकलं तर मग मी चांगला आणि तुमचं जर नाही ऐकलं तर मग चांगला नाही. मुख्यमंत्री तर म्हणले त्यांचे खूप लाड केले माझे. काय दिलं तुम्ही? 6 महिने झालं माझ्या मराठ्याने तुम्हाला वेळ दिलाय, तुमचा मान सन्मान केला. तुम्ही 6 महिन्यात दिलं काय? लाड केले म्हणजे काय? तुम्ही एखादी गोष्ट दिलेली सांगता का? 6 महिन्यापासून तुम्ही आरक्षण आम्ही तुम्हाला मागतो तुम्ही देतो म्हणताय, ते देत नाही आणि आम्ही लय लाड केले. हे गुन्हे दाखल केले आमच्यावर, हे लाड केले का? आमच्या आया बहिणीचे तुम्ही डोके फोडले ते लाड केले का आम्ही तुम्ही आमचे? 2 शब्द काय त्या दिवशी मी बोललो तुम्हाला इतकं झोंबलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी SIT नेमली आणि आमच्या आई बहिणीचे डोके फोडले. ती आई बहीण तुमची नव्हती का? तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमच्या मराठ्यांची ती आई बहीण नाही. त्या आईच्या डोक्यात पाडलेले टाके आणखीन कोरडे पडायला तयार नाहीत. आमच्या माता मावल्या आताही बाजावर झोपून येते, त्यांच्या गुडघ्यामध्ये गोळ्या आहेत, त्यांना चालता पण येत नाही. एका 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली, तिच्या पायात गोळी काढताना 1.5 लिटर पाणी निघालं. त्याच्यात तुला तुझी बहीण दिसली नाही का? तू सांगायला मला आई बहिणीवर बोलले. तुम्ही जर 6 महिन्याच्या अगोदरच आरक्षण दिलं असतं तर आम्ही कशाला बोललो असतो? आणि तुझी ती आई बहीण आणि आमच्या आई बहिणीचे इतके डोके फोडले की 50 टाके पडले त्यांना. आमचे पोरं मुंबईच्या लीलावती हॉस्पिटल ऍडमिट केलेत, आणखीन त्या पोराच्या गोळ्या निघल्या नाहीत. एका पोराच्या पोटात 13 गोळ्या, त्या पोराला चालता सुद्धा येत नाही. मायबाप मराठ्यांना तुम्हाला जाहीर सांगतो, आपल्या आई बहिणीच्या अंगावर झालेले ओळ विसरू नका. त्याचा पुरेपूर बदला आपल्याला घ्यावा लागणार आहे. आरक्षण घेऊन कुणी उठावं आणि आपल्या आई बहिणीवर हात टाकावं. आपल्याला सुद्धा प्रतिष्ठा आहे, आपल्या जातीला सुद्धा इज्जत आहे. त्यांच्या आईला काय बोललं की नाही बोललं माहित नाही, पण आमच्या आई बहिणीला बोललो तर विधानसभेत सांगायला लागले गृहमंत्री आई बहिणीवरून बोलले आणि सगळ्याचे सगळे आमदार एकीकडून झाले. सगळं मंत्रिमंडळ माझ्या विरोधात उठलं आणि माझ्या आई बहिणीला मारलं. त्यावेळेस तुम्ही सगळे एकीकडून का नाही उठले? म्हणजे मोठं करायला आम्ही मतदान मराठ्यांनी करायचं, तुम्हाला आमदार खासदार मंत्री आम्ही करायचं आणि आमच्या विरोधात रान तुम्ही उठवायचं. काय म्हणतात मंत्री आमदार? आमच्या नेत्याला बोलले, आमच्या पक्षाला बोलले. तुझ्या पक्षाला नेत्यालाच बोललो ना, तुला नाही ना बोललो? तू तर आमच्या मराठ्यांच्या जातीचा आहे, मराठ्यांशी गद्दारी करू नको. तू तुझ्या नेत्याला सांगायला पाहिजे होतं.
आपण 6 महिन्यापासून त्याला आरक्षण देऊ म्हणतोय. ते आरक्षण द्या. तुमच्या नेत्यानं दिलं असतं तर आम्ही बोललोच नसतो. आणि तुला नेता मोठा की जात, तुझी जात पूर्ण बरबाद व्हायला लागली तरी तू जातीकडून उठायला तयार नाही. आणि तू म्हणतो नेत्याला बोलले. नेत्याला बोललो पण जातीसाठीच बोललो. जातीचे पोरं मोठे व्हावेत म्हणून बोललो. त्या जातीत तू मत आम्ही द्यायचे. तुला तुझ्या नेत्याने नाही निवडून आणलं, आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या मताने तुला निवडून आणलंय. आणि तू आमच्याच मराठ्यांच्या लेकराच्या ताटात विष कालाला निघाला. आता तुझा नेता जर मराठी विरोधात गेले तर अमेरिकन मतदान आणणार आहे का तुला निवडून आणायला? मायबाप मराठ्यांना आपलं कुणी नाही. आता आपली लढाई आपल्याला लढायची, जिंकायची सुद्धा. कठोर भूमिकेत या. स्वतःच्या मुलं डोळ्यासमोर ठेवा. आता नेता नका ठेवू. त्याला खूप मोठं केलंय. तो नाही तुमच्या बाजून उठायला तयार. तुमचे लेकर मोठे करा. तुम्हाला कोणाच पुढे हात पसरायची गरज नाही. तुमचं लेकरू जर अधिकारी झालं तुम्हाला कोणा पुढे हात पसरायची गरज नाही. ना कोणत्या नेत्याची गरज आहे ना कोणाची गरज आहे तुम्हाला. आणि कशा पाय आपण याला जवळ धरतोय. कोणी 100 रुपयाचं तेल मीठ नाही घेऊ देत आपल्याला. आपले कष्ट आपल्यालाच करावे लागते आणि आपलं घर आणि लेकर आपल्याला जगवावे लागते. यांच्यापासून आपलं काही रोखतच नाही. आणि खोटे गुन्हे दाखल करणार. बघू किती दिवस करते. पुन्हा एकदा उठाव करायची गरज आली तर एकत्र या. एकदा हाक दिली होती तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही 1.5 ते 2 करोड संख्येने अंतरवाढीत आले होते. बांधावर मराठा उभा होता. जर सरकार केसेस करून आणि गृहमंत्री जर असंच पोलिसांना अंगावर घालत राहिले तरी दडपशाही बंद करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा एकत्र यावं लागणार आहे. आणि स्वतःच्या लेकरासाठी एकत्र यायला मागा पुढे बघू नका. गाव जर ठरलं तर झाडून पुसून आणा. माता मावल्यांपासून लेकरांपासून एकही माणूस गावात नाही राहायला पाहिजे. यावेळेस तर 4 ते 5 कोटी मराठ्यांनी आता एकत्र यायचंय. आपण 1100-1200 एकर जमीन बघायलो. या देशाला आणि जगाला पुन्हा एकदा दाखवून देऊ मराठ्यांची शक्ती म्हणजे काय. कोणी आता मागे राहू नका. कारण दुसऱ्यांसाठी करण्यापेक्षा आपल्या मुलांसाठी करा. हे आंदोलन एवढं यशस्वी झालं एकजुटीमुळे. आपल्या आतापर्यंत 57 लाख नोंदी मिळाल्या. 1 ते 1.25 करोड मराठ्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात आरक्षण घेतलंय, जे 75 वर्षात कधीच आपल्याला दिलं नव्हतं. आता फक्त ज्या मराठ्यांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी आपली मागणी सुरू आहे की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. ती केली घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण झालं म्हणून समजा. पुन्हा एकजूट दाखवायची. आता कोणी मागं वाढायचं नाही. बघू हे किती दिवस करायले. आता ते नवीनच फंड आणलाय तुमच्याकडे आहे का? आहे ते बीड जिल्ह्यात तर काय 10,000 का लोक फॉर्मच भरायला. काय डोक्याला इथे हे मराठी काय नाही. आणि ते कुठं आथरायचं. मी त्यांना सांगितलं तुम्ही मराठ्यांना लागू नका लेखाला काय. आता समजा जर एका मतदारसंघात 20-25 हजार फॉर्म भरले तर चिन्ह कुठून आणायचे. कांदा बटू तंबटू बोटे गाठे कुठून आणायचे कुठून आले. आणि समजा ते मिळाले चिन्ह आणि ते बॅलेट पेपर आथरीले खंड तर राहणार. आता ते काय शाळात बसणार नाही. 2-3च केंद्र असते. शाळा 2 वाजता आणि रानात आथरील्यावर ते मराठीच असल्यावर ते जर मला उचल माहिती येत. आणि एखाद्या म्हाताऱ्या जर नातूच भरायला खासदार केला आणि त्या म्हाताऱ्याला चिन्हच दिसणार नातवाचं, ते जर सकाळी नंबर लागला 3 वाजता त्याला चिन्हच नाही सापडत, बाकी जर मतदान करायचं गावा. अरे लय भयानक डोकं लावलं होय. ते समाजाचा निर्णय माझा नाही. कारण मी समाजाचा मालक नाही. समाज माझा मालक. कारण मी समाजाला मायबाप मानले आहे. मी समाजाच्या पुढे जात नाही पण हटत मात्र थोडं सुद्धा नाही. फक्त माझी
आपल्या या महादेवाच्या चरणी एकच प्रार्थना, आरक्षण मिळूस तर फक्त माझ्या शरीरानं मला साथ द्यावी, त्यांच्या मुंडक्यावर बसून आरक्षण द्या, कारण माझं शरीर मला साथ देत नाही आता ह्या उपोषणामध्ये. कारण 3-4 एवढे मोठाले झालेत ते मला चालता सुद्धा येत नाही, इतकी भयान परिस्थिती. पण मी मरायला भेट नाही, कारण मी माझं पूर्ण आयुष्याच्या समाजासाठी अर्पण केले. फक्त आरक्षण मिळूस तर जर शरीरात साथ दिली तर आरक्षण आणलंच म्हणून समजायचं. यांनी काही करू द्या, उपोषण करायला कर राहिलंच नाही मग आता काय करत आहे. उपोषण करतच नाही मी आता. डॉक्टरला माझ्या शिरात सापडणार कुंकडं फसायला लागले दिसायला ना मला, आणि मग हात फुगल्यावर म्हणतो हुकलं का डॉक्टर सुद्धा बधीर झालेत माझ्याकडे. 10 डॉक्टर एकदा तुटून पडत माझ्यावर. सगळीकडून सगळेजण माझ्या शिरा सापडे, शिरा सापडणार सगळ्या मासाला चिटाकल्या पण काय सापडेल. कारण मी उभं आयुष्य समाजासाठी घातलंय. मी माझा जीवच तळ हातावर घेऊन म्हणतो, मी मरायला भेटच नाही. पण या समाजाला न्याय दिल्याशिवाय मी मात्र आता आटत नाही. मला गोरगरिबांच्या पोरं अधिकारी झालेलं बघायचे, मोठे झालेलं बघायचे. आरक्षण या लेकराच्या डोक्यावर मराठ्यांच्या आरक्षण देऊन गुलाल टाकायचा आहे म्हणजे टाकायचं. आणि आपण जर हट्टाला पेटलो तर मग घाटत नाही. तुम्ही 6 महिन्यापासून बघितलं असं. कारण माझ्याकडे एकदा चर्चेला आलेला मंत्री डबल येतच नाही, एकदाच येतो. तुमच्याकडे नांगर आणतात का? आणतात दुपारून कसं बैलाचं खांदे बदली दे, तर खांदे बदलूनच मंत्री येते आपल्याला. पाहायला आलेला दुसऱ्यांदा येतच नाही. ते म्हणतो त्याला कसा कसं बोलत, काय चूक करतोय. माझ्या जातीवर तुम्ही 70 वर्षापासून अन्याय केला, तो नाही सहन होत आता आम्हाला. आमची तळपायाच्या आगमस्तकाला जातीच ना. तुम्हाला एक दिवस बोललो तर एवढा राग आला. अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि चर्चा माझी, इतका राग आला तुम्हाला. त्या अधिवेशनात हा विषय घेताच येत नाही, तरी अख्खा दिवस तुम्ही घेतला. म्हणजे तुम्हाला किती चिड निर्माण झाली एका शब्दाची. आम्ही तर किती अन्याय सहन केला. आमच्या माता माऊलीवर 307 गुन्हे दाखल. तुम्हाला तिथं नाही लाज वाटली? तुम्हाला तिथं आई बहीण नाही दिसली? मतदान करताना आई बहीण लागते. तुमची घरातली ती आई बहीण, आणि आमच्या आई बहिणीवर तुम्ही 307 गुन्हे दाखल केले. 307 सारख्या तुम्ही त्यांचे डोके फोडून चिंदाड्या केल्या. काही माता माऊलींच्या मुंडक्यावर पाय देऊन बंदुकीच्या दस्त्यानं तिला मारलं. त्यावेळेस तुम्हाला ती आई बहीण नाही दिसली, आणि आज तुमची मात्र तुम्हाला आई बहीण दिसायला लागली. वारे गृहमंत्री, असे गृहमंत्री राज्याला मानल्यावर इथं इंग्रजाने सुद्धा केलं नसत. पण तुम्हाला माहित नाही तुम्ही कितीही मस्ती केली आणि सत्तेची किती रग दाखवली तरी तुम्हाला मराठ्यांना खेटायचं. तुम्हाला मराठी वोट आणल्याशिवाय सोडतच नाहीत आता. फक्त सगळे एकजूट राहा. ऊन खूप होत चाललंय, ऊन पण तुम्हाला लागतंय, मला त्याची जाणीव आहे आता. बोला बोला मा ओंडी कार्यक्रम मी बोलत होते कमी आणि कार्यक्रम दिले करतो त्यांचा. सगळ्या अंगावर घेतोय मी, सोडित नाही. ती कसं गप्प बसले यावले दादा काय हेच बोला ना. तो म्हणलं बरं झालं जा दुसऱ्याच्या घरात गेला, तेवढीच वाट बघत होतं. नाही तर त्याचा मगच होता धमका चालू. तेव्हा बोलला की मी वाजायला ते 1 साईड बोलला, मी 25 बोलायचं. मराठी जोरात बोललो सोडितच नाही मी त्याला. आता गप पडलाय ते सध्या. आता यांचं ना आपलंय, यांनी घेण्या देण्याचं अंगावर घेतलं. काम नाही, धंदा नाही, काहीच नाही. ठरलं होतं आमचं मुख्यमंत्र्याचं. माझ्या मुख्यमंत्र्याने पण मला धमकी टाकली. मुख्यमंत्री मला काय म्हणते माहितीये का? 6 महिने त्यांचे खूप लाड केले. काय कॉफी पाहिजे का मला? काय लाड केले? मी तर एका बैठकीला नाही आलो तुमच्या. मला माहिती आहे मी उपकार करून घेत नाही कोणाचा. बैठकाला बोलवलं मी गेलोच नाही. मी मराठ्याला पाठवलं दुसऱ्या, पण मी गेलो नाही. कारण मी मेंदा होत नाही कोणाचं. मी माझ्या जातीचं खातून जातीचंच काम करतो. ओरिजिनल मराठ्यासारखं काम करतो कट्टरपणाने. माझ्या जातीवर माझी निष्ठा आहे आणि मी माझ्या जातीला दैवत मानतो. त्याने धमकीत टाकली मला मीडियातून. अशी नाही, असं मी बी काले शहाणा नाही तुमच्या मनात दिसतो असा, पण ते कदरून गेलेत मला. ते म्हणतात कोणी हाती लागावं, पण असला निष्ठावान हाती लागू नये. फुटणार हाती लागला म्हणजे त्याला फोडता येतं. ते फुटत नाही, ते काही घेतं नाही. मला काहीच लागत नाही तुम्हाला सांगतो. पैसा जन्म जमत नाही, हिंदी जन्म जमत नाही तसं, आणि पदा जन्म जमत नाही. आपल्याकडे कवा कर्ज असतं, त्याच्यामुळे पैसा आपलं जमत नाही. तुमच्या पैसे गुतलंच काय मग काहीच नाही ना. त्याने धमकी टाकली, लिमिट तोडलं
की मी करेक्ट कार्यक्रम करीत असतो. ते म्हणते वा मुख्यमंत्री राज्याचा पालकत्व तुम्ही स्वीकारायचं, कायद्याची घटनेची शपथ तुम्ही घ्यायची, जनतेचा मायबाप म्हणून काम तुम्ही करायचं. 6 महिन्यापासून करोडो मराठ्यांना येड्यात तुम्ही काढणार आणि तुम्हीच करेक्ट कार्यक्रम करणार. वा असे मुख्यमंत्री मायबाप म्हणल्याच्या नंतर लोकांचे लेकरं फाशीच घेणार ना. म्हणजे या मराठ्यांनी तुम्हाला सगळ्यात मोठी त्यांची एक चूक झाली, ते कुंकड फुटून गेले, कुंकड आले. यापेक्षा मराठ्यांना वाटायचं माझ्या तोंडात कंटिन्यू शब्द होता, मुख्यमंत्री शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकते. त्यांनी ते सगळं धुवून लागलं, मराठ्यांच्या नजरेतून उतारले. ते मराठा त्यांना मानत होता की हे काम करतील. त्यांनी तो करेक्ट कार्यक्रम म्हणल्यापासून मराठ्यांनी वळ केलं, हे मराठ्यांवर सुद्धा उतले, हे मराठ्यांशी सुद्धा गद्दारी करायला लागले. त्या दिवसापासून मराठे सुद्धा यांच्या विरोधात गेले. मी बी सांगून टाकलं, मग तुम्ही लिमिट तोडल्यावर जर करेक्ट कार्यक्रम करीत असलात तर मर्यादा सोडल्यावर माझं समाज आणि माझी जात सुद्धा करेक्टच कार्यक्रम करीत असतात. तुम्ही काय करणार आहेत मला माहिती आहे, दोघं करा तुम्हाला काय करायचं. मी खंबीर आहे तुम्हाला खेटायला दोघांना. तुम्हाला डाव येते, आम्हाला प्रति डाव येते. आम्ही मराठ्याचे चलू द्या कवर चलू द्या वर. त्यांनी एक डाव टाकला आता केशचा, मराठ्याने लगेच प्रति डाव टाकला फॉर्म भरायचा. आता जर तुम्ही तिसरा काही टाकला की मराठ्याने चौथा आणलाच. तुम्हाला जर गल्ल्या गल्ल्यात येऊन गेलं तिथं पुढं आपल्या दाराला पॉम्पलेट लावायला चालू केले का तुम्ही? हे बोर्ड काढून द्यायला ना आपल्या दारात चिटकून टाकाय पॉम्पलेट, पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही, बंद. आपल्या दारात यायचं काय समज आता, आपल्या कवडाला चिटकून टाकायचं, विषय संपला. आता गावात तू बोर्ड लावले ते काढले, आता आपल्या घराला मोटरसायकलला बी लावा, फोर व्हीलरला पण लावा, पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही. जर एखाद्या पुढाऱ्याची गाडी बंद पडली आणि ते जर म्हणला मला मोटरसायकल आहे तर न्यायचा, अर्ध्यात द्यायचं माझं उतर माझ्या गाडी खाली, मध्येच नेऊन सोडून द्यायचं बंद. त्यांच्या आपल्याशिवाय त्यांचं धक्कतच नाही. ते गुंडगिरी कोणाच्या जीवर करते तुम्हाला कळा ना, तुमची ताकद तुमच्या जेव्हा. एखाद्या मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला जर एखाद्या आईला म्हणलं आपले लोक दगड घेऊन पळते, माझ्या त्याला कमवाला. त्याच्यामुळे त्याची दादागिरी. आपण जर त्याच्या मागचे हात काढले ते एकटं झिरणार आहे डांबरीनं. तेव्हा त्याचा चुलता पुतण्या दोघं एक पुत्र हिंडकवर डांबरीने स्वतःच्या लेकराचा आता वाटोळ होऊन देऊ नका. मी तुम्हाला तळमळीनं सांगतो आणि जाता जाता तुम्हाला शब्द देतो, माझा जीव जरी गेला ना तरी मराठा समाजाला आणि करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांच्या लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय की इंचही माग हटणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.